बघा मित्रांनो, शेकडोरीचं एक भारी क्वेश्चन आहे. फक्त क्वेश्चन तुम्ही समजून घ्या. प्रश्न खूप म्हणजे सोपा आहे, पण त्याने अवघड प्रश्न करून टाकला बरं का. एक निवडणुकीमध्ये दोनच उमेदवार उभे आहेत. किती आहेत? दोन उमेदवार. त्यामध्ये एकूण मतांचे 8% मतदारांनी भाग घेतला नाही. जो विजयी उमेदवार आहे तो 48% मतं घेऊन दुसऱ्या उमेदवाराला 1100 मतांनी पराभूत केला. तर किती मतदारांनी भाग घेतला हा प्रश्न आहे. एकूण 100% समजा गृहीत धरून मतदार आहेत, त्यापैकी 8% भाग घेतला नाही. मायनस करू आपण, म्हणजे 92% लोक या मतदानामध्ये भाग घेतले. जो विजयी उमेदवार आहे त्याने 48% मतं मिळवली बरं का. याच्या मग उरलेले बाकीचे किती? 44% पराभूत उमेदवार. यामध्ये फरक कितीचा आहे? 4%चा फरक आहे. हे 4% म्हणजे किती? आता 1100. मग आता एकूण मतदार किती काढायचे? 100% मतदारांमध्ये किती असतील? झालं. दोघांचं जे आहे ते काटाकाटी करायची आहे. दोघांचा गुणाकार 1100 गुणिले आहे 100 ला 100 भागिले 4. इथं का करू आपण 25 येतं. 25 गुणिले 1100 करायचे. दोनदा लिहून काढायचं काहीच नाही बरं का. गुणिले आपण समजा 11 ज्यावेळेस करतो आपण 11, हे कसं लिहायचं? ते 25 एक ने म्हणजे 25 ला 25 आहे राईट. म्हणजे 25 ला 25 ओके. 5 7 2 आणि राहिले हे 2 शून्य राईट. इथे लिहून टाकायचं. म्हणजे एकूण मतदार किती येतं? 27,500 मतदार असतात. क्वेश्चन खूप मोठा आहे, पण फरक काढला तो म्हणजे 4% म्हणजे 1100. 100% म्हणजे किती काढा? हे त्रिपदी आहे. सोपा मार्ग. असे प्रश्न फक्त आपल्या ॲपवर उपलब्ध आहेत.